उमरेड विधानसभा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे। माझा विषय असा आहे की येत्या 5/7/2024 ला मी एक तक्रार दाखल केली होती की माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे ही तक्रार दाखल केली की कोई तालुक्यासाठी जे महायुती सरकारने एक अतिवृष्टीबाबत 32 कोटी रुपये तालुक्यासाठी त्यांनी निधी दिलेला आहे आणि या निधीच्या संदर्भात मी थोडी चौकशी केली असता जे शेतकरी ज्याला हक्काचा 13,600 हेक्टरी जे अनुदान द्यायला पाहिजे होतं, ज्यांच्या नावाने फक्त 6 जमीन आहे, ज्यांच्या नावाने 1 हेक्टर 98 अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना आपल्या तालुक्यामध्ये निदर्शनास आल्या आहे। त्याच्यामध्ये संबंधित तलाठी तहसीलदार हे RI याच्यामध्ये दोषी नक्की निघणार आहेत। तर सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या बाबतीमध्ये जी विचारणा केली असं त्यांनी एक कमिटी स्थापन करून एक 8 ते 10 दिवस चौकशी लावली आणि चौकशी लावून त्यांनी जवळपास आता 10 दिवस झाले, 10 ते 12 दिवस चौकशी लावून सुद्धा त्यांनी अजून त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला नाही। आणि हा विषयावर मुद्दा सन्माननीय आपले विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी हा विषय विधानसभेमध्ये मोठ्या प्रखरतेने घेतला आहे आणि मी त्यांचा पण अभिनंदन करतो, कारण हा शेतकऱ्यांचा विषय आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरच्या लोणी जर जे कोणी अधिकारी खात असतील अशा कर्मचाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे। यांच्यावरती आपत्ती व्यवस्थापनचे जे पैसे यांनी खाल्लेले आहेत याबाबत यांची त्वरित चौकशी होऊन यांना घरी बसवून यांच्याकडनं एक रिकव्हरी व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। जिल्हाधिकारी महोदयांना एक 5-6 दिवसाआधी त्यांना पत्र पण लिहिलं आहे, त्याचं अजून काही उत्तर आलेलं नाही। त्यांना कॉलच्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मी त्यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं का आम्ही पूर्ण चौकशी करतो, पण साहेब म्हटलं तुमची चौकशी झालेली आहे, तुम्ही आम्हाला अहवाल सादर करा, याच्यामध्ये कोण कोण दोषी आहेत, तहसीलदार आहे किंवा आणखी रेव्हन्यू इन्स्पेक्टर आहेत, तलाठी आहेत, तर यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे माझी मागणी आहे। आणि त्यांनी हे नावं त्यांनी अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलेले नाही। तुम्ही आता समजा यांनी जर त्यांच्यावरती कारवाई जर केलेली नाही तर मी एक 8-10 दिवसामध्ये उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे आणि जर त्यांनी ते नाही ऐकलं, कारवाई नाही झाली तर मी कोर्टामध्ये यांच्या बाबतीत केस फाईल करणार आहे।